गंभीर विनोदी किंवा कोणत्याही बाजातील भूमिका अगदी चोख बजावणारे अभिनेते अतुल परचुरे यांचं 14 ऑक्टोबर 2024 रोजी मुंबईत निधन झालं. त्यांच्या अचानक जाण्यामुळे संपूर्ण मराठीच नव्हे तर हिंदी मनोरंजन सृष्टी स्तब्ध झाली आहे. अतुल परचुरे हे नाव डोळ्यांसमोर आलं की त्यांनी साकारलेल्या अनेक भूमिका एकामागून एक आपल्या डोळ्यांसमोर उभ्या राहतात. अष्टपैलू अभिनेता या पठडीत अतुल परचुरे यांचं नाव अग्रस्थानी असलंच पाहिजे आणि त्यात खरंच काही शंका नाही. पण तुम्हाला माहित आहे का, अतुल परचुरे यांना अभिनय या क्षेत्रात येण्यापूर्वी खरं तर एका वेगळ्याच क्षेत्रात करिअर करायचं होतं. आज त्यांच्या आठवणीत जाणून घेऊयात तो किस्सा. नमस्कार, मी रसिका शिंदे. तुम्ही पाहताय महा MTV आणि माझ्यासोबत कॅमेऱ्यावर आहे नितेश. तर मगाशी मी म्हटल्याप्रमाणे अतुल परचुरे यांनी अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात वेगळं असं अढळ स्थान निर्माण केलं. चित्रपट, मालिका, नाटक अशा माध्यमांमध्ये अतुल परचुरे यांनी त्यांच्या अभिनयाचा ठसा उमटवला. पण अतुल परचुरे यांना अभिनेता होण्याआधी एका वेगळ्याच क्षेत्रात करिअर करायचं होतं. अतुल परचुरे यांना कारकिर्दीत विनोदी अभिनेता म्हणून त्यांची ओळख लाभली. मात्र त्यांनी साकारलेल्या भूमिकांमध्ये वैविध्य आणि ताजेपणा हा नेहमीच दिसत होता. अष्टपैलू अभिनयाच्या जोरावर अतुल परचुरे यांनी रंगभूमी, मालिका विश्व, चित्रपटसृष्टी गाजवली. पण अतुल यांना अभिनेता व्हायचं नव्हतं, तर त्यांची पहिली आवड ही वेगळीच होती. अतुल परचुरे यांना क्रिकेटपटू व्हायचं होतं, पण त्यांचं ते स्वप्न पूर्ण राहिलं. क्रिकेटपटू झाले नसते तरी त्यांनी आपली क्रिकेटची आवड मनापासून जपली होती बरं का. क्रिकेटमधील बारकावे माहिती असल्यामुळे ते क्रिकेटवर स्तंभलेखन करायचे. त्यांच्या स्तंभलेखनाला वाचकांची पसंती देखील मिळत होती. सुनील गावस्कर हे त्यांचे आवडते खेळाडू होते. तर अतुल परचुरे आज अभिनेते नसते तर नक्कीच एक उत्तम क्रिकेटपटू असते. आणि अभिनयाच्या जोरावर आणि अभिनयामुळे जसं त्यांनी आपल्या मनात स्थान निर्माण केलं, तसंच एक क्रिकेटपटू म्हणूनही त्यांनी स्थान निर्माण केलं असतं, यात शंका नाही. अतुल परचुरे यांनी अभिनयाची सुरुवात बालपणापासूनच केली. 1985 मध्ये खिचडी या चित्रपटात देखील त्यांनी उल्लेखनीय काम केलं. मराठी, हिंदी अनेक अशा TV मालिका आणि चित्रपटांमध्ये त्यांनी वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या. अतुल यांचं नाव समोर आलं की सोबत आपोआप नाव येतं ते व्यक्ती आणि वल्ली या नाटकाचं. या नाटकामध्ये त्यांनी पु ल देशपांडे यांची भूमिका साकारली होती आणि त्यासाठी त्यांचं जे काही कौतुक आणि प्रसिद्धी, लोकप्रियता त्यांना मिळाली होती ती अफाट होती. या नाटकानंतर अतुल यांना अनेकांनी पु ल देशपांडे समजून त्यांना तीच ओळख बहाल केली. यासोबतच अतुल परचुरे यांनी रंगभूमीवर अनेक नाटकांमधून कामं करत आपल्या अभिनयाची बाजू सगळ्यांसमोर आणली. तरुण तुर्क म्हातारे अर्क नाटकात अतुल यांनी मुकुंदा ही भूमिका साकारली. यासोबतच नातीगोती नाटकातला त्यांचा बच्चू या मतिमंद मुलाच्या भूमिकेने त्यांना एक वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं. यासोबतच अतुल यांनी गेला माधव कुणीकडे, तुझं आहे तुझपाशी, वासूची सासू, डोळे मिटून उघड उघड, वा गुरु, आम्ही आणि आमचे बाप अशा असंख्य नाटकांमध्ये भूमिका केली आणि आपला सशक्त अभिनय प्रेक्षकांसमोर कायम मांडला. अतुल परचुरे यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये देखील कामं केली. नुकतेच ते अलीबाबा आणि 40शीतले चोर या चित्रपटात झळकले होते. या चित्रपटाच्या निमित्ताने महा MTVशी गप्पा मारताना आनंद इंगळे यांनी अतुल परचुरे यांच्यासोबत केलेल्या अमेरिका दौऱ्याची आणि त्याच्या काही आठवणी सांगितल्या. त्यावेळी ते कॅन्सरशी झुंज देत होते. अमेरिकेत नाटकाच्या निमित्ताने दौरा होता. त्यावेळी आनंद इंगळे आणि विजय केंकरे यांची सोबत आहे तर मी अमेरिकेचा दौरा नक्कीच करेन असं अतुल परचुरे म्हणाले होते. आणि आनंद इंगळे यांनी सोनिया परचुरे आणि अतुल यांच्या आई यांना आश्वासन दिलं होतं की अमेरिकेहून परत आल्यावर अतुलचं 4 किलो वजन वाढवून आणू आणि सुदैवाने ते वाढलं देखील होतं. अतुल यांनी त्यावेळी सांगितलं होतं की कॅन्सरशी लढा दिल्यानंतर खरं तर तो दौरा मी केवळ स्वतःच्या आनंदासाठी केला होता. त्यावेळी ज्या नाटकाच्या प्रयोगासाठी गेलो होतो तो कसा झाला, त्याचं काय झालं हे मला माहीत नाही, पण तो दौरा मी माझा मित्र आनंद इंगळे सोबत होता म्हणून अगदी विश्वासाने केला होता. खरंच ही आठवण अगदी लक्षात राहण्यासारखी आहे. अतुल परचुरे यांच्या कामाविषयी बोलायचं झालं तर अनेक अजरामर कलाकृती त्यांनी प्रेक्षकांना देऊ केल्या. नवरा माझा नवसाचा, आम्ही सातपुते, गोलमाल, झकास, नारबाची वाडी, जाणीव अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी कामं केली. त्याशिवाय हिंदीत कलयुग, ऑल द बेस्ट, फन बिगनर, सलामी इश्क, पार्टनर, खट्टा मीठा, बुढ़ा होगा तेरा बाप, फिर भी दिल है हिंदुस्तानी, क्या दिल ने कहा, स्टाईल, क्यूकी, बिल्लू बार्बर अशा हिंदी चित्रपटांमध्ये देखील त्यांनी कामं केली. अतुल यांची टीव्हीवरील RK लक्ष्मण की दुनिया ही मालिका चांगलीच गाजली.
R.K. लक्ष्मण यांच्या कल्पनेतील कॉमन मॅन त्यांनी उत्तम साकारला. शिवाय यम है हम, बडी दूर से आए है अशा हिंदी मालिका देखील गाजल्या. कपिल शर्माच्या कॉमेडी नाईट्स विथ कपिलमध्येही त्यांनी विनोदी भूमिका साकारली होती आणि प्रेक्षकांना ती आवडली देखील. तर मराठी मालिका म्हणायला गेल्या तर जागो मोहन प्यारे, भागो मोहन प्यारे, होणार सुनी या घरची, माझा होशिल्ला अशा अनेक मराठी मालिकांमध्ये देखील त्याने कामं केली. लवकरच अतुल परचुरे सूर्याची पिल्ले या नाटकाच्या निमित्ताने पुन्हा एकदा रंगभूमी गाजवण्यासाठी सज्ज झाले होते. काही दिवसांपूर्वी या नाटकाची घोषणा देखील करण्यात आली होती आणि तालीम देखील सुरू होती. पण त्याच दरम्यान अतुल यांना थोडं तब्येत अस्वस्थ वाटू लागली आणि त्यामुळे त्यांना पुन्हा उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र या उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अतुल परचुरे यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी, सुप्रसिद्ध नृत्यांगना आणि नृत्य दिग्दर्शिका सोनिया परचुरे, त्यांची मुलगी सकील आणि त्यांची आई असा कुटुंब आहे. कॅन्सरवर यशस्वी मात केल्यानंतरही त्यांच्यावर उपचार काही अंशी सुरू होते, पण त्यांची प्राणज्योत ही मालवली. मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार आणि चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली आहे. अशा या अष्टपैलू आणि बहुआयामी अभिनेत्याला MHA MTV कडून भावपूर्ण श्रद्धांजली.